तुला माहिती आहे, आज मी एका शाळेच्या ठिकाणी गेलेलो, मराठी शाळेच्या ठिकाणी. तर तिकडचे तिकडचे जे शाळेचे एक शिक्षक होते, त्यांनी वाटतं माझे व्हिडिओज बघितले आहेत मराठीचे, मराठी संदर्भातले. आणि मी ज्या ज्या विषयांवर व्हिडिओज बनवतो ना, ते बघितले आहेत. अरे वा, म्हणजे तुझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतायत तर भारी आहेस तू. तुझा इन्फ्लुएन्स वाढव बरं, प्रभाव वाढव. तर खरी गोष्ट ही नाही आहे. खरी गोष्ट ही आहे की ते मला म्हणाले, अरे काय तू वेडा झालायस का, मराठीचे उगाच व्हिडिओ बनवतोयस, कोणीही तुला व्ह्यूवर्स मिळणार नाही आणि सबस्क्रायबर्ससुद्धा मिळणार नाही. म्हणजे ते मला इतकं डिमोटिवेट करत होते. अच्छा, म्हणजे त्याने व्हिडिओज बघितले आणि त्यावर ते तुला म्हणतायत की तू व्हिडिओज बनवू नको, कोणी बघणार नाही म्हणून. काहीही. अरे तेच ना, मला तर हसायलाच आलं होतं. पण आता त्यांच्यासमोर कसं असणार ना, त्यांना उगाच हसलं तर वाईट वाटेल. तर म्हणून मी म्हटलं, नाही हो, माझा प्रयत्न चालू आहे. आता कुठे माझे 100 व्हिडिओज झाले आहेत. तर मी नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये लोकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर गरजेचं नाही आहे की मोटिवेशन किंवा प्रोत्साहन हे तुम्हाला हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्येच द्यायला यायला पाहिजे. तर माझी मराठी चांगलीच आहे, पण इंग्रजी आणि हिंदी भाषासुद्धा चांगली आहे. मग काय प्रश्नच नाही. आपल्याला आपल्या मातृभाषेसोबत इतर भाषा सुद्धा यायला पाहिजेत ना. मग मी त्यांना जवळजवळ अर्धा तास समजावत होतो की मी व्हिडिओज का बनवतोय, कसे बनवतोय, मला या व्हिडिओज बनवण्याची गरज का भासली, आणि जर माझे व्ह्यूवर्स वाढले भविष्यात तर मी व्ह्यूवर्स वाढवण्यापासून ते मला काय म्हणतात, साईड इन्कम, अधिकची इन्कम जी मला मिळेल, अधिकचे पैसे जे मला मिळतील, त्याचं मी काय करेन ते सर्व त्यांना समजावून सांगितलं. पण शेवटी तरीही त्यांचं रडगाणं चालू होतं. अरे हो ना, काही माणसं असतातच अशी. त्यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, ते त्यांचे विचार काही बाजूला ठेवणार नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघ ना, तू एखाद्या व्यक्ती सोबत कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केलास, पण जर त्या व्यक्तीला तू आवडत नसशील ना, तर तू तिच्यासाठी लाखभर काय करोडो चांगल्या गोष्टी कर. प्रत्येक गोष्टीत तुझ्यामध्ये काही ना काहीतरी कमतरता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करणार. तू करोडो चांगल्या गोष्टी कर. असा आहे मानवी मेंदू. तर काय आहे ना, आता आपण लोकांना तर बदलू शकत नाही, बरोबर. त्यामुळे आपल्याला स्वतःला बदलता आलं पाहिजे की अशा लोकांपासून कसं वाचायचं किंवा सावधान राहायचं, किंवा कोणाला कधी आणि कशा प्रकारे उत्तर द्यायचं याचं योग्य ज्ञान आपल्याला पाहिजे. बरोबर. आणि यासाठी चाणक्य नीती येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी जास्त म्हणजे खोलात नाही गेलो, पण त्या जे मला भेटलेले त्या व्यक्तीला मी आटोकाट सांगण्याचा प्रयत्न केला की माझे व्हिडिओ तर चालूच राहतील. आता कुठे फक्त 100च झाले, अजून 1000 करायचे आहेत, लाख करायचे आहेत, करोडो करायचे आहेत. मग काय, बरोबर आहे. आणि तुला एक सांगू का, खरं तर आपले जे चांगले विचार असतात ना, किंवा आपली जी भविष्याची स्वप्न असतात, ती सर्वांसमोर जाहीर नसतात करायची. म्हणजे कसं ना, थोडं आपण इंट्रोवर्ट राहायला पाहिजे आपल्या भविष्या संदर्भात. म्हणजे प्रत्येकालाच सांगणं गरजेचं नाही आहे. हां, तू सांग
तुला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील किंवा म्हणतील हे काय आहे, तुला हे नाही करायला पाहिजे किंवा याच्यात खूप रिस्क आहे, संकट आहे, तू हे करूच शकत नाही. अशा लोकांसमोर आपण आपल्या भावना व्यक्त करणं चुकीचं आहे. एक्झॅक्टली बरोबर. अरे तू इतका शहाणा कधीपासून व्हायला लागलास? माझा इन्फ्लुअन्स होतोय वाटतं तुझ्यावर. बरं चालू दे. बाकी आपलं व्हिडिओ बनवण्याचं तर काम चालूच आहे कधीपासून, है ना. हे मोटिवेशन सॉरी प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा चालू आहे. मग काय, आता कुठे 100च व्हिडिओ झालेत ना, अजून आपली वाट खूप मोठी आहे. दिल्ली अभी बहुत दूर है जनाब. हो नक्कीच, पण आपण लवकरच दिल्ली गाठू.